नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुक कीपिंग अकाउंटन्सी या विषयाचे लेक्चर बघत आहोत. त्यामध्ये अकाउंटिंग ट्रीटमेंट हा आपला पॉईंट चालू आहे. त्यामध्ये लास्ट पिरियडला आपण ट्रेडिंग अकाउंट हे काय असतं, ट्रेडिंग अकाउंटची माहिती आपण बघितलेली आहे. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आपण क्लिअर केलेला आहे. ट्रेडिंग अकाउंटमध्ये कोणकोणते अकाउंट्स येतात याचा विचार आपण केलेला आहे आणि ट्रेडिंग अकाउंट कसं असतं हा फॉर्मॅट आपण क्लिअर केलेला आहे. आज आपल्याला बघायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट नफा, लॉस तोटा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपल्याला आज क्लिअर करायचं आहे. प्रॉफिट झाला म्हणजे नफा झाला, लॉस झाला म्हणजे आपल्याला काय झाला, तोटा झालेला आहे. म्हणजे थोडक्यात प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला म्हणजे प्रॉफिट झाला म्हणजे एक प्रकारे तुम्हाला व्यवसायामध्ये इन्कम जास्त झाला आणि लॉस झाला म्हणजे एक प्रकारे व्यवसायामध्ये तुम्हाला काय जास्त झाला, एक्सपेन्सेस जास्त झाला. म्हणजे पुन्हा एकदा प्रॉफिट झाला म्हणजे इन्कम झाला, लॉस झाला म्हणजे एक्सपेन्सेस झाला. म्हणजे हे अकाउंट इन्कम आणि एक्सपेन्सेस संदर्भातला अकाउंट आहे. मग असं कोणतं अकाउंट आहे आपल्याकडं, तर आपल्याकडं आहे नॉमिनल अकाउंट. कोणतं अकाउंट आहे आपल्याकडं, नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंट आहे. रूल ऑफ नॉमिनल अकाउंट: डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. म्हणजे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे डेबिट साईडला सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस रेकॉर्ड करा आणि क्रेडिट साईडला सर्व प्रकारचे इन्कम रेकॉर्ड करा. हा नॉमिनल अकाउंटचा रूल आपल्याला सांगतो. म्हणजे अकाउंट म्हटलं की त्याला दोन बाजू असतात, एक डेबिट आणि दुसरी क्रेडिट साईड असते. रूलनुसार जर गेलं तर डेबिट साईडला आपल्याला सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे आहे आणि क्रेडिट साईडला सर्व प्रकारचे इन्कम रेकॉर्ड करायचे आहे. आपण अकाउंटन्सी शिकतोय आणि अकाउंटन्सीमध्ये आपल्याला रूलनुसार जावं लागत असतं, नियमाला धरून अकाउंट असतं. कारण की डबल एंट्री सिस्टम ही रूलला धरून तयार झालेली आहे, नियमांना धरून तयार झालेली आहे. सिंगल एंट्री सिस्टममध्ये कुठल्याही प्रकारचा नेम फॉलो होत नाही, कुठल्याही प्रकारचा नेम वापरत नाही, म्हणून त्याला सिंगल एंट्री सिस्टम म्हणतात. डबल एंट्री सिस्टममध्ये प्रत्येक व्यवहारामध्ये दोन अकाउंट तयार होत असतात. त्यापैकी एक अकाउंट डेबिट असतं, दुसरं अकाउंट क्रेडिट असतं. एक एक्सपेन्स असतो, दुसरा इन्कम असतो. या दोघांचा विचार करता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ वन टाइप ऑफ नॉमिनल अकाउंट अँड ॲज पर द रूल ऑफ नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. म्हणजे त्या रूलनुसार जर आपण गेलं, रूलनुसारच आपल्याला जायचं आहे आणि त्या रूलनुसार जर आपण गेलं तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी डेबिट साईड असणार आहे त्या डेबिट साईडला सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्व प्रकारचे इन्कम रेकॉर्ड करायचे आहेत तुम्हाला. म्हणजे एक्सपेन्सेस इन इन्कमचं हे रेकॉर्डिंग आपल्याला इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करायचं आहे, हे निश्चित झालेलं आहे. मग आपण ट्रेडिंग अकाउंट बघितलं होतं. ट्रेडिंग अकाउंट हे सुद्धा एक प्रकारचे नॉमिनलच अकाउंट होतं आणि ट्रेडिंग अकाउंट हे सुद्धा नॉमिनल अकाउंट असल्या कारणानं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सुद्धा आपण एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साईडला इन्कमच रेकॉर्ड केली होती. पण ट्रेडिंग अकाउंट हे व्यापारी पत्रक होतं आणि तिथं समोरासमोर घडणारा व्यवहार होता, म्हणून डायरेक्ट एक्सपेन्सेस शुड बी रेकॉर्डेड ऑन ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड अँड डायरेक्ट इन्कम शुड बी रेकॉर्डेड ऑन ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. जो डायरेक्ट एक्सपेन्सेस होता, जो डायरेक्ट इन्कम होता, तो आपण ट्रेडिंग अकाउंटला काय केलेला होता, रेकॉर्ड केलेला होता. आज आपल्याला बघायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुद्धा आपल्याला एक्सपेन्सेस इन इन्कमचं रेकॉर्डिंग करायचं आहे. मग कोणता एक्सपेन्सेस आणि कोणता इन्कम, आता एकच राहिलं आपल्याकडं, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम. म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट अप्रत्यक्ष म्हणजे एक्सपेन्सेस होणार आहे, इन्कम होणार आहे, पण आपल्याला त्याची जाणीव होणार नाही. इन्कम होणार आहे, एक्सपेन्सेस होणार आहे, पण त्याची जाणीव होणार नाही. पैसा येणार आहे, पैसा जाणार आहे, पण त्याची जाणीव होणार नाही. म्हणजे नकळत घडलेली जी गोष्ट आहे तर आपण इनडायरेक्ट असं म्हणत असतो. म्हणून इनडायरेक्ट एक्सपेन्सेस शुड बी रेकॉर्डेड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड आणि इनडायरेक्ट इन्कम शुड बी रेकॉर्डेड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. मी अजूनही तुम्हाला ध्यान करून देतो, मागच्या पिरियडला आपण ट्रेडिंग अकाउंट क्लिअर केलं होतं. ते ट्रेडिंग अकाउंट हे नॉमिनलच अकाउंट होतं आणि नॉमिनल अकाउंटच्या रूलनुसार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले होते, सर्व प्रकारची इन्कम. कोणतं एक्सपेन्सेस आणि कोणतं इन्कम ट्रेडिंग अकाउंटला लिहिलं होतं आपण, डायरेक्ट एक्सपेन्सेस शुड बी रेकॉर्डेड ऑन
trading account debit side and direct income should be recorded on trading account credit side. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कमचं रेकॉर्डिंग आपण केलेलं होतं. आज आपल्याला पाहायचं आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम. मग त्यावर पुन्हा एकदा तुम्हाला मी डायरेक्ट म्हणजे काय त्याची व्याख्या सांगतो. एखादी वस्तू तयार करण्यासाठी जो खर्च करावा लागतो त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात. म्हणजे ती वस्तू तयार होईपर्यंत जो खर्च लागतो त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतात. आणि ती वस्तू मार्केटमध्ये विकून जो पैसा येतो त्याला डायरेक्ट इन्कम असं म्हणतात. आपण व्याख्या पाहिली की डायरेक्ट एक्सपेन्सेसची दोज एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड विथ द प्रोडक्शन आणि दोज इन्कम विच आर रिलेटेड विथ द प्रोडक्शन. म्हणजे एखादी वस्तू तयार करण्यासाठी जो खर्च लागला त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणायचं. आपण लास्ट पिरियडला उदाहरण पाहिलं होतं शुगर, साखर तयार करायची. साखर तयार करायची म्हणल्यावर त्याला ऊस आणावं लागणार आहे, ऊस खरेदी करावा लागणार आहे, तो कारखान्यापर्यंत आणावा लागणार आहे, फॅक्टरीमध्ये त्याला आपल्याला करायचं टाकावं लागणार आहे, फॅक्टरीमध्ये त्याच्यावर प्रक्रिया होणार आहे, मग साखर तयार होणार. म्हणजे साखर तयार करण्यासाठी ऊस खरेदी करावा लागला, तो कारखान्यापर्यंत आणावा लागला, फॅक्टरीमध्ये त्याच्यावर प्रक्रिया झाली, मग साखर तयार झाली. म्हणजे जो साखर तयार करण्यासाठी जो खर्च लागला त्याला म्हणायचं डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि साखर तयार झाली ते प्रोडक्शन आहे, ते मार्केटमध्ये विकून टाकायचं, त्याच्यातून जो पैसा येतो त्याला म्हणायचं डायरेक्ट इन्कम. मग आज आपल्याला बघायचं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट म्हणजे काय? अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष कळत न कळत आपल्याकडून खर्चही होऊन जातो पण आपल्याकडे झाल्याची जाणीव होत नाही. आपल्याकडे इन्कमही येतो पण आपल्याला इन्कम झाल्याची जाणीव होत नाही, पण त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम असं म्हणतात. हा जो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, हा जो इनडायरेक्ट इन्कम आहे, हा आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करायचं आहे? रेकॉर्ड करायचं आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज वन टाइप ऑफ नॉमिनल अकाउंट and as per the rule of nominal account all indirect expenses should be recorded on profit and loss account debit side and all indirect income should be recorded on profit and loss account credit side. डेबिट साईडला सर्व प्रकारचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला रेकॉर्ड करायचे आणि क्रेडिट साईडला सर्व प्रकारचे इनडायरेक्ट इन्कम आपल्याला रेकॉर्ड करायचे आहे. आता इनडायरेक्ट म्हणजे काय? दोज एक्सपेन्सेस विच आर नॉट रिलेटेड विथ द प्रोडक्शन. इथं उत्पादन होणारच नाहीये पण मात्र खर्च होणार. इथं कोणत्याही प्रकारची वस्तू तयार होणार नाहीये पण मात्र खर्च होणार आहे. आणि इथं कोणत्याही प्रकारचं उत्पादन विकणार नाहीये तरी पण पैसा मिळणार आहे. अशा पैसे मिळणाऱ्याला आणि पैसे खर्च होणाऱ्याला इनडायरेक्ट असं म्हणतात. दोज एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड विच आर नॉट रिलेटेड विथ द प्रोडक्शन. दोज एक्सपेन्सेस विच आर नॉट, शब्द महत्वाचा आहे, नॉट रिलेटेड विथ द प्रोडक्शन. आणि दोज इन्कम विच आर नॉट रिलेटेड विथ द प्रोडक्शन. म्हणजे फक्त नॉट शब्द टाकलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जिथं कुठल्याही प्रकारची वस्तू तयार होणार नाही तरी खर्च होणार आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या किराणा दुकानामध्ये सेल्समन काम करतो. सेल्समन काय काम करतो किराणा दुकानात? आहे त्या वस्तू विकण्याचं काम करतो. का तो प्रोडक्शन तयार करतो? तिथं एखादी साबण तयार करतो, साखर तयार करतो, शेंगदाणा तयार करतो, काही तयार करत नाही. तयार असणाऱ्या वस्तू तो फक्त गिरायकांना विकण्याचं काम करतो. महिना संपला की त्या मालकाला त्याला पगार द्यावा लागतो, सॅलरी. बरोबर आहे की नाही? एमएससीबी काही प्रोडक्शन तयार करत नाही आपल्याकडे, पण एमएससीबीचं महिना संपला की आपल्याला लाईट बिल भरावं लागत असतं. टेलिफोन, मोबाईल प्रोडक्शन तयार होत नाहीये पण तरी पण महिना संपला की आपल्याला रिचार्ज मारावं लागत असतं, आपल्याला बिल भरावं लागत असतं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याकडून होणारा खर्च आहे आणि त्या खर्चाला म्हणायचं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बँकेमध्ये 10,000 रुपये ठेवले, बँकेने आपल्याला व्याज दिलं. आपण बँकेला काही वस्तू विकली नाही, वस्तू विकली नाही, काहीच नाही. असा जो व्याज इन्कम आहे त्याला म्हणायचं इनडायरेक्ट इन्कम. आपल्याला डिस्काउंट मिळाला 10%, कॅश डिस्काउंट मिळाला, आपण त्याला वस्तू विकलेली नाहीये पण आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे, तो मिळालेला डिस्काउंट जो आहे त्याला म्हणायचं इनडायरेक्ट इन्कम. म्हणजे असे जे एक्सपेन्सेस आहे, असे जे इन्कम आहेत जिथं कुठल्याही प्रकारची वस्तू विकत नाही, जिथं कुठल्याही प्रकारची वस्तू तयार होत नाही त्याला म्हणायचं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट इन्कम. हा जो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, हा जो इनडायरेक्ट इन्कम आहे, हा आपल्याला आज आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करायचं आहे? रेकॉर्ड करायचा आहे, द्यायचा आहे. मग हा लिहित असताना जो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे त्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये तुम्हाला सांगतो सॅलरी असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, पॅकिंग चार्जेस असेल, जनरल एक्सपेन्सेस असेल, भरपूर आहे, मोबाईल चार्जेस आहे, भरपूर प्रकारचे आहेत. इनडायरेक्ट इन्कममध्ये तुमचं आलं कमिशन आहे, कमिशन रिसिवड आहे, रेंट रिसिवड आहे, त्यानंतर
डिस्काउंट रिसिवड आहे, इंटरेस्ट रिसिवड आहे, भरपूर आहेत अशा प्रकारचे आपल्याला हे जे सर्व आहे हे फॉर्मॅटमध्ये घ्यायचेच आहे, त्यांची माहिती पण घ्यायची आहे, ते समजून पण घ्यायचे. पण हे एक्सपेन्सेस इन्कम आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करायचे आहे, रेकॉर्ड करायचे आहे. हे व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे. इनडायरेक्ट म्हणजे काय आणि डायरेक्ट म्हणजे काय. डायरेक्ट म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी होणारा खर्च म्हणजे डायरेक्ट, आणि इनडायरेक्ट म्हणजे जिथं वस्तू तयारच होणार नाही पण मात्र खर्च होणार आहे त्याला म्हणायचं इनडायरेक्ट. म्हणजे इथं वस्तू तयार होणार नाही पण खर्च होणार आहे आपल्याला, म्हणून याला म्हणतात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इथं वस्तू विकायची नाहीये तरी पण तुम्हाला पैसा मिळणार आहे, इन्कम होणार आहे, तर म्हणायचं इनडायरेक्ट इन्कम असं म्हणायचं असतं. मग हा जो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, जो इनडायरेक्ट इन्कम आहे, हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहिल्यानंतर आपल्याला हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं असतं. त्या अगोदर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुरुवात जी होणार आहे ती ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉसने होणार आहे. लास्ट पिरियडला आपण जे ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं होतं ते ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर आपण ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस फाइंड आउट केला होता, आणि तिथं लिहिलं होतं टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. इकडे लिहिलं होतं आपण क्रेडिट साईडला बाय ग्रॉस लॉस ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची सुरुवात ही ग्रॉस लॉसने होणार आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची सुरुवात ही ग्रॉस प्रॉफिटने होणार आहे. पण मी तुम्हाला सांगितलं होतं ते पण की ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून तुम्हाला नेहमी ग्रॉस प्रॉफिटच मिळणार आहे, कधी ग्रॉस लॉस मिळत नाही. म्हणून ज्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची सुरुवात आहे ती तुमच्यावाली ग्रॉस प्रॉफिटने होणार आहे. म्हणजे हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून आलेला प्रॉफिट असतो, हा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून आलेला प्रॉफिट असतो. या प्रॉफिटने तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची काय होणार आहे, सुरुवात होणार आहे. नंतर मग तुम्हाला क्रेडिट साईडला इन्कम रेकॉर्ड करायचे आहे, डेबिट साईडला एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे. मग आता ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार झालेलं आहे, हे शेवटी क्लोजच करावं लागत असतं. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून आपल्याला काय शोधायचे, टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून आपल्याला काय शोधायचे, नेट प्रॉफिट और नेट लॉस शोधायचे. आपल्याला नेट प्रॉफिट कसा शोधायचा, प्रॉफिट शोधण्याचं एकच सूत्र आहे, इन्कम मायनस एक्सपेन्सेस. आणि लॉस शोधण्याचं सुद्धा एकच सूत्र आहे, एक्सपेन्सेस मायनस इन्कम. म्हणून प्रॉफिट कसा शोधायचा, नेट प्रॉफिट क्रेडिट मायनस डेबिट आणि लॉस डेबिट मायनस क्रेडिट. नेट प्रॉफिट क्रेडिट मायनस डेबिट. क्रेडिट म्हणजे इन्कम, डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस. म्हणजे इन्कम मायनस एक्सपेन्सेस केलं की तुम्हाला नेट प्रॉफिट मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ जर इन्कम साईड तुमची जास्त असेल आणि एक्सपेन्सेस साईड कमी असेल तर तुम्हाला नेट प्रॉफिट मिळणार आहे. जर एक्सपेन्सेस जास्त इन्कम कमी तुम्हाला मिळणार आहे नेट लॉस मिळणार आहे. इथं मात्र सांगू शकत नाही. ट्रेडिंग अकाउंटला मी 100% सांगितलं की तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटच मिळणार आहे. इथं तसं नाही आहे, इथं काय मिळेल हे सांगू शकत नाही, कारण की अकाउंटचं नावच काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एक तर प्रॉफिटही होऊ शकतो किंवा लॉसही होऊ शकतो, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. म्हणून दोन्ही साईडची व्यवस्थित बेरीज करायची. जी साईड जास्त असेल, क्रेडिट जास्त आली तर नेट प्रॉफिट, डेबिट जास्त आली तर नेट लॉस असतो, एवढं लक्षात ठेवायचं. मग आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस. हा जो नेट प्रॉफिट येतो कसा, क्रेडिट मायनस डेबिट. हा जो नेट लॉस येतो कसा, डेबिट मायनस क्रेडिट करून आपल्याला मिळत असतो. मग काय करायचं आहे, प्रॉफिट आला असेल, नेट प्रॉफिट आला असेल तर तो इथं पार्टनरमध्ये आपल्याला वाटावा लागत असतो. त्यांचा रेशो असतो, त्या रेशोमध्ये हा प्रॉफिट आपल्याला वाटायचा आहे. 11वीला आपण सोल ट्रेडर पाहिलं होतं तेव्हा नेट प्रॉफिट वाटलेला नव्हता. इथं वाटावा लागतो. जे कोणी दोन पार्टनर असेल, ए असेल, बी असेल, राम असेल, लक्ष्मण असेल, सीता असेल, गीता असेल, जे कोणी असेल त्यांच्यामध्ये येणारा प्रॉफिट वाटायचे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रॉफिट झाला ए आणि बी, यांचा रेशो आहे 3:2. त्यांचा रेशो काय आहे, 3:2. म्हणजे 3/5 आणि 2/5. आता तुम्ही मशीन 5 करून आणले, या अंशाची बेरीज म्हणजे हे काय आहे, 5 आहे. या अंश 3 आणि 2 म्हणजे टोटल भाग 5 होते. त्या 5 पैकी
3 एचे आहे आणि 2 बीचे आहे. ती म्हणजे 3 येलच का, तर ज्याचं नाव पहिलं आहे त्याला पहिला रेशो आणि ज्याचं नाव दुसरं आहे त्याला दुसरा रेशो द्यायचा असतो. मग फॉर एक्झाम्पल आपल्याला 10 रुपये प्रॉफिट झाला. किती प्रॉफिट झाला आपल्याला? 10 रुपये प्रॉफिट झाला. हा प्रॉफिट आपल्याला वाटायचा आहे. मग कसा वाटायचा? 10,000 भागिले रेशोची बेरीज 3 आणि 2 किती? 5. 5 एक 5 आणि 5 गुणे 10 डायरेक्टली 3 शून्य म्हणजे 2,000 रुपयाचा एक भाग. मग एला किती भाग द्यायचे आपल्याला? एला द्यायचे आपल्याला 3 भाग. मग एला 3 भाग 2,000चा एक भाग आहे बे 6,000 एला. बी बीला किती भाग द्यायचे? 2. मग बे दुणे 4 बरोबर. एला किती मिळाले? 6,000. बीला किती मिळाले? 4,000. 6 आणि 4 किती झाले तुमच्याकडे? 10,000. याला म्हणायचं त्यांना वाटणे. जो नेट प्रॉफिट येईल, जो नेट लॉस येईल, हा आपल्याला पार्टनरला इथं वाटावा लागणार आहे आता. आणि तो वाटल्यानंतर तो आपल्याला दाखवायचा असतो कसा वाटला इथे. म्हणून जो काही प्रॉफिट येईल तो रेशोनुसार पार्टनरमध्ये वाटायचा आहे इथं आपल्याला. आणि तो वाटल्यानंतर जो वाटलेला प्रॉफिट आहे त्याची बेरीज बरोबर तुमच्या टोटल प्रॉफिट इतकीच आली पाहिजे, कमी नाही आणि जास्तही नाही. मग रेशोनुसार आपण वाटलेला आहे. एला 3 भाग होते म्हणून एला 6,000, बीला 2 भाग होते म्हणून बीला किती आले? 4,000 रुपये आलेले. आणि 6 आणि 4 किती झाले? टोटल तुमच्याकडे 10,000 तुमचा प्रॉफिट बरोबर आलेला आहे. मग आता काय करायचं? जो नेट प्रॉफिट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा आणि तिथं लिहायचं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आणि ए 6,000, बी 4,000 आणि दोघांची बेरीज आउटरला 10,000. जर नेट लॉस आला असेल सेम वाटायचंच आहे. नेट लॉस इन प्रॉफिट दोन्ही वाटायचेच असतात. एक तर प्रॉफिट इन किंवा लॉस इन. प्रॉफिट आला तरी असंच वाटायचा, लॉस आला तरी असाच वाटायचा. नेट लॉस आला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला द्यायचं बाय नेट लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट द्यायचं ए बी. आणि इनरला द्यायचे 6,000 4,000 आणि आउटरला दोघांची बेरीज दाखवायची 10,000. हे झालं वाटणं. पण आता ह्या प्रॉफिटचं लॉसचं काय करायचं? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला इथं जे आहे आपल्याला महत्त्वाचं बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या दोघांचं पण कॅपिटल असणार आहे, एचं आणि बीचं. एचं आणि बीचं कॅपिटल असणार आहे. जर याला नेट प्रॉफिट आला, जर नेट प्रॉफिट आला तर एच्या कॅपिटलमध्ये हे 6,000 रुपये ॲड करायचे म्हणजे आणि बीच्या कॅपिटलमध्ये ॲडच करायचे. नेट प्रॉफिट आला तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ॲड करायचं. आणि जर नेट लॉस आला तर तो लॉस कॅपिटलमधून काय करायचा? लेस करायचा आहे. एक तर प्रॉफिट येईल किंवा एक तर लॉस येईल, जे काही येईल ते. फक्त एक लक्षात ठेवा, नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये ॲड होतो आणि नेट लॉस कॅपिटलमधून काय होत असतो? लेस होत असतो. कॅपिटल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला असतं, ते आपण बॅलन्स शीटमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये फॉर्मॅटमध्ये तुम्हाला देणारच आहे नेट प्रॉफिट नेट लॉस ॲड आणि लेसमध्ये. मग आपण आज प्रॉफिट अँड लॉस आपण बघितलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एक प्रकारचं नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचं रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. ह्या रूलनुसार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साईडला सर्व प्रकारची इन्कम रेकॉर्ड करणार आहे. पण कोणते एक्सपेन्सेस आणि कोणता इन्कम? तर डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही, तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस शुड बी रेकॉर्डेड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड आणि इनडायरेक्ट इन्कम शुड बी रेकॉर्डेड ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कमचं रेकॉर्डिंग आपल्याला इथं करायचं आहे. आणि नंतर हे अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला शोधायचं नेट प्रॉफिट और नेट लॉस. प्रॉफिट क्रेडिट मायनस डेबिट, लॉस डेबिट मायनस क्रेडिट. मग हा जो प्रॉफिट किंवा लॉस येणार आहे तो पार्टनरमध्ये वाटायचा आहे आपल्याला. तो वाटल्यानंतर ज्याच्या त्याच्या खात्यामध्ये जो तो लिहायचा आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ज्या त्या पार्टनरचं कॅपिटल त्यामध्ये नेट प्रॉफिट असेल तर ॲड आणि नेट लॉस असेल तर लेस करायचं आहे. याप्रमाणे हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित ऐकायचा. ते ई पुस्तक आहे, त्या ई पुस्तकातून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची माहिती व्यवस्थित लिहायची. ग्रुपवर फोटो टाकायचे नाही, फक्त माहिती लिहून तुमच्या वहीमध्ये ठेवायची आहे. मग पुढच्या पिरियडला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट बघणार आहोत, म्हणजे जेणेकरून तो लगेच कोणकोणते अकाउंट येतात काय येतात आपल्याला ते कळेल आणि मग बॅलन्स शीट आपलं सुरू होऊन जाईल. हे व्यवस्थित व्हिडिओ ऐका आणि त्यानुसार ई पुस्तकातून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची माहिती लिहा. ग्रुपवर अजिबात फोटो टाकू नका.
तुम्ही फक्त तुमच्या वहीमध्ये ते लिहून ठेवा व्यवस्थितरित्या. ठीक आहे.